नमस्कार, आपण पाहतात न्यूज 24। आज आपल्यासोबत आहे सिग्मा हॉस्पिटलचे डॉक्टर श्री गोविंदा नागतकर सर यांनी हा उपक्रम राबविला आहे की आता जे पालखीला जे लोक चाललेत एकादशी निमित्त, तर त्यांनी केळाचं वाटप केलं आहे। जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। काय सांगणार सर? नमस्कार, मी डॉक्टर गोविंदा नागतकर। मी छत्रपती संभाजीनगरला असतो। मी ऑरिक हॉस्पिटलचा संचालक आहे। आज एकादशीच्या सगळ्या मुहूर्ताला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज इथं प्रचंड गर्दी करण्यात आलेली आहे आणि आम्ही दरवर्षी या आषाढी एकादशी निमित्त प्रसाद वाटप करतो। त्याच्यात पाणी, केळी, बाकी भरपूर फराळ देतो आणि आजची यात्रा जी आहे ती भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे यात्राला। त्याच्यामुळे मी सगळ्यांना आपला अभिनंदन करतो आणि हार्दिक आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। किती वर्षापासून तुम्ही करताय उपक्रम राबवता? आम्ही हे 2 ते 3 वर्षापासून चालू केलेलं आहे। आम्ही प्रत्येक वर्षी करतो आणि प्रत्येक वर्षी सगळ्यांना नाश्ता आणि उपासाचं सगळं सामान जे काही असेल ते देतो आणि पेशंटलाही, गरीब पेशंटला वगैरे सगळ्यांना मदत करतो। सर, आता तुम्ही केळी वगैरे वाटप केली आता इथं भाविकांना, हो। याच्या मागचा हेतू काय आहे? सगळे जे भाविक येतात भरपूर लांब लांबवरून पायी येतात, छोटे मुलं येतात, सगळे वयोवृद्ध येतात। त्यांना व्यवस्थित भेटलं पाहिजे, सगळ्यांना आहार व्यवस्थित झालं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, हेच आपलं हेतू आहे। जे कोणी जाणार ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे। यात्रा जाता आता पुढील भाविकांना काय संदेश द्याल? यात्रेला प्रचंड गर्दी आहे। सगळ्यांनी आरामशीर आणि आपली जीव जपून सगळ्यांनी काळजी घेऊन यात्रेचा आनंद घेणे हेच आपली शुभेच्छा। यावर्षी संभाजीनगरला आपल्याकडं सगळं पाऊस व्यवस्थित येऊ दे, सगळ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक येऊ दे, हेच सगळ्यां देवाकडनं इच्छा।